दिवसाबद्दल. आम्हाला माहिती की आम्ही सगळेजणच एक्साइटेड आहोत, आशीर्वादित आहोत. आणि याचं कारण जर काय असेल तर फक्त आमच्यामध्ये असणारं देवाचं वास्तव्य. 44 वर्षाचा प्रवास आणि 44 वर्ष ही साधारण वर्ष नाही. मी आज सकाळीच एका सिस्टरनं फोन केला आणि ती सांगितलं फक्त मी आणि माझी मुलगी राहत आहे. माझ्या मुलीला मी कसं वाढवलं, मी आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर माझ्या नवऱ्याने माझी सोबत सोडली आणि आता मी आणि माझी मुलगी आम्ही दोघं प्रार्थनेमध्ये आहोत. एका तरुणानं फोन केला, तो म्हटला की माझे छोटे छोटे 2 मुलं आहेत आणि माझी पत्नी ती माहेरी गेली आणि मग तिकडच राहायला लागली. तर त्या लेकरांना पाहून मला वाईट वाटतं आणि ज्यास मी माझ्या पत्नीला म्हणतो तू घरी ये, त्यास ती सांगते की मला घरी येण्याची इच्छा होती पण माझा बॉयफ्रेंड जर मी पाहिला तर मला त्याला सोडून येता येत नाही. म्हणजे कौटुंबिक स्थिती इतकी खालावलेली आहे. आध्यात्मिक अधपतन, कुटुंबाचं पतन आणि याच्यामध्ये 44 वर्ष पती पत्नीने एकत्र राहणं, याला फक्त देवाचीच कृपा लागते. आता 44 वर्षाच्या प्रवासामध्ये बरेच लोक आपल्या जीवनाचं अनालिसिस करताना, मी 44 वर्ष संसार केला, 44 वर्ष आणि मी सगळं केलं. मग 2 प्रकारे लोक त्यांच्या संसाराचं मापन करतात आणि कशा पद्धतीने. पुष्कळ लोक विचारतील 44 वर्षामध्ये तुम्ही काय केलं. मग जगिक लोकांकडे जे मापन सूत्र असतं 44 वर्षामध्ये, मग ते म्हणतात आमच्या मुलांचे लग्न झाले, मग त्यांची मुलं आमची मोठ्या कामधंद्याला लागली, मग आम्ही एवढी संपत्ती कमवली. पण देवाचं मूल्यमापन तसं नसतं. देवाचं मूल्यमापन कसं आहे. मी एक वचन वाचत होतो, बऱ्याच वेळा ते मी वचन वाचलं, परंतु वचन वाचत असताना मी काल पण एका ठिकाणामध्ये उपदेश करताना असं म्हटलं की त्या उपदेशामध्ये मी सांगितलं होतं की कधी कधी देव काही लोकांचं आत्मिक जीवन पाहून माणसं एक्साइटेड होतात, पण कधी कधी देव एक्साइटेड होतो. असं लिहिलं की तिथं अब्रामाला, ज्यावेळेस अब्रामाला त्याने सांगितलं की इसाकाला वेदीवरती अर्पण कर, आणि इसाकाला वेदीवरती अर्पण करत असताना शास्त्रात असं लिहिलं की देवाने सांगितलं की माझी शपथ वाहू नको, ही देवाची आज्ञा आहे. परंतु इसाकाला वेदीवर पाहिल्यावर देव ती आज्ञा विसरला आणि तो म्हणतो की माझी शपथ घेऊन सांगतो. तो देवदूत येऊन अब्रामाला सांगतो. देव एवढा एक्साइट झाला की त्याला जगामध्ये काही आठवलं नाही. त्याच तो म्हटला माझी शपथ घेऊन मी तुला सांगतो, याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेन, तुझी संतती आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे करेल. म्हणजे काही फॅमिलीज, काही लोक, काहींचं व्यक्तिमत्व, त्यांची धार्मिकता, त्यांचं देवाशी असणारे लागे संबंध, याच्यामुळं देव काही लोकांच्या बाबतीमध्ये फारच अग्रेसिव्ह असतो. आणि असाच एक व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये, आणि त्याच्या बाबतीमध्ये वास्तविक पाहता ज्याला देवानं सांगितलं की तू इस्रायल लोकांना कणानामध्ये घेऊन जा, आणि त्या मोशेला त्यांनी मारलं. आणि मग आम्ही पाहतो यहोशुवा नावाचा देवाचा सेवक आहे. या सेवकाच्या बाबतीमध्ये काही इतके सुंदर उद्गार देवाने काढले, तर मला असं वाटलं की याच्याशी बोलताना देवामध्ये एक एक्साइटमेंट आहे आणि तो नेतृत्व करत आहे. जसं आम्ही पाहतो की या परिवाराचं नेतृत्व, घोडके कुटुंबाचं नेतृत्व, त्या घराण्याचं नेतृत्व आज या दोघांकडे आहे. आणि याच नेतृत्वाच्या बळावरती ते पुढे निघालेले आहेत. आणि पुढे निघत असताना जसं मोशेकडे लक्ष गेलं, जसं यहोशुवाकडे लक्ष गेलं, जसं अब्रामाकडे लक्ष गेलं, आणि देव प्रत्येकाच्या कुटुंबाची पारख करत असतो, तसं 44 वर्षाच्या प्रवासामध्ये देवाने यांची पारख केलेली आहे. आणि पारख करत असताना आता अंतिम पडाव, जो अंतिम पडाव असं आता मिस्रामध्ये लोक कनानामध्ये 1 अध्याय आणि त्याचं 2रं वचन, माझा सेवक मोशे मृत्यू पावलाय, तर आता उठ, यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे, यात तू या सर्व लोकांसहित यार्देन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहेत. राम हा लाबनापासून महानंदापर्यंत फरातपर्यंतचा हित्ती हा सर्व प्रदेश, मावळतीकडे महासमुद्राचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरी असेल. मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. म्हणजे देवाची एक्साइटमेंट आहे. आता तिथं मी त्या मोशेला आणि यहोशुवाला काढणार आहे, मग टाकणार कोणाला? या दोघांना टाकणार आहे. कारण देवाचं वचन काल आज युगानु एकसारखं आहे.
आणि या वचनामध्ये ज्यास मी जातो ना, हे वचन आता बायबलमध्ये कितीतरी हजार वर्ष अगोदर लिहून ठेवलं, पण आता ज्यावेळेस इस्रायल लोक कणानामध्ये पोहोचणार आहे आणि पोहोचत असताना देवानं दिलेली जी जबाबदारी, मग कोणती जबाबदारी दिलेली आहे? आज कुटुंब म्हणून या पती पत्नीला नेमकी जबाबदारी कोणती दिली? म्हणूनच मी म्हटलं, लोक आपल्या जीवनाचं अनालिसिस करताना काय करतात? ते म्हणतात की काय कर्तृत्व केलं तुम्ही एवढ्या वर्षात. लेकरं सुद्धा आई वडिलांना प्रश्न करतात की तुम्ही संसार केला म्हणजे नेमकं काय केलेलं आहे, तुम्ही काय केलेलं आहे? मग पुष्कळ आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या लेकरांसाठी काही केलं नाही, पण देवानं त्याचं उत्तर दिलं. तो काय म्हटलं माहिती का? या सगळ्या लोकांना तू कणानात घेऊन चालला, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. या संसाराचं 44 वर्षाचं हे सिक्रेट जर काय बसून अनालिसिस जर केलं तर ते अनालिसिस कसं असणार आहे? पृथक्करण कसं करणार आहे संसाराचं? त्या संसाराचं पृथक्करण करत असताना सगळ्यात चांगली गोष्ट कोणती? काल मला एक बाई 90 वर्षाची बाई, आणि ती मला सांगते की मी तुमचा व्हिडिओ पाहिला, माझी एक मुलगी, त्या मुलीचं लग्न झालेलं नाही, तिला मी सांभाळते, मी 90 वर्षाची, आणि 90 वर्षाची असताना जिथं मी राहत होते आणि ते राहत असताना मी आयसीयू मध्ये ऍडमिट होते, आणि त्यास मला कळालं की आता माझं काही खरं नाही, माझी जी मुलगी जिचे लग्न होऊ शकलं नाही, तिचे बरेच प्रॉब्लेम होते, मग आता मी मेल्यावर हिचं कसं होणार, हिला मी सांभाळत होते. मी का तुम्हाला सांगतो, काय देवानं आम्हाला दिलं ना, त्याचं ज्यास आम्ही पृथक्करण करतो त्यास आम्हाला कळतं की तो देव जसा मोशेबरोबर होता तसा तो आमच्या बरोबर होता, त्याच्याशिवाय आम्ही चालू शकलो. मग त्या बाईने सांगितलं, माझी एक मुलगी अमेरिकेमध्ये, तिला सांगितलं की एक काम कर, हे सगळं अतिशय चांगल्या पॉश एरियामध्ये तिचं घर होतं, हे घर मी तुझ्या नावावर करते, पण एक गोष्ट कर, माझी जी मुलगी आहे ना त्या मुलीला तू सांभाळ, मरेपर्यंत तिचा सांभाळ कर. ते म्हटले ठीक आहे, आणि मग ते सगळं घर वगैरे नावावर केलं, आणि नेमकी ती आजी शुद्धीवरती आली, आणि आल्यावर अमेरिकेमध्ये जिचं 5000 स्क्वेअर फूटचा बंगला, परंतु तिनं काय केलं, ते घर घेतलं आणि त्या दोघा मायलिकींना बाहेर काढलं. म्हणजे 90 वर्षाच्या अनालिसिस मध्ये काय त्यांना मिळालं, तर त्यांना स्वतःच्या घरातनं सुद्धा बाहेर काढलं, आणि त्यांना त्या ठिकाणात राहण्यासाठी जागा पण नाहीये. पण बायबल काय सांगतं, जसा मी मोशे बरोबर होतो तसा मी तुझ्या बरोबर आहे, आणि तुझ्या बरोबर असल्या कारणानं जे लोक तुझं अनुसरण करत आहेत, जे तुझ्या मागं निघायला पाहिजे होते. लक्षात घ्या, परमेश्वर एक कुटुंबाची स्थापना करत असताना देवाचा हेतू काय असतो की त्याच्या पाठीमागं अनेक लोक निघावे. जसं आम्ही पाहतो सदोम गोमोरामध्ये देवानं सांगितलं की अब्रामाला मी सदोम गोमोरचा नाश करणार आहे, पण नाश करत असताना काय केलं पाहिजे, तर तुझा पुतण्या त्या ठिकाणामध्ये, तर त्यानं त्याचं कुटुंब घेऊन तिथून निघलं पाहिजे. परिणाम काय झाला, तिथेही एक परिवार आहे, तिथेही कुटुंब आहे, परंतु लोट निघाला, त्याची पत्नी नाही निघाली. पण आज इथं बसलेल्या परिवारामध्ये ज्याचे साक्षीदार आम्ही आहोत, त्याची साक्ष काय, सगळं कुटुंबच निघालेले. जसं नोहा आणि नोहाचा परिवार तारवामध्ये होता, तसं संपूर्ण परिवारच तारवामध्ये. मग याच्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये जी भावना असणार आहे, ती भावना काय असणार आहे, जसा देव मोशे बरोबर होता तसा तो आमच्या बरोबर होता, आमच्या बरोबर होता. आणि लक्षात घ्या, देव बरोबर असल्याचं चिन्ह काय, शास्त्रात असं लिहिलंय, शास्त्रात लिहिलं, मी म्हणचं नाही सांगत, धार्मिक निरश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. हे देवाचं अभिवचन आहे, देवाचं अभिवचन आहे. काय पुष्कळ आम्ही विचार करताना कधी वाटलं का ही लेकरं अशा पद्धतीने, 25 वर्षापूर्वीच आपण त्यानं 25 वर्षापूर्वी जे सेलिब्रेशन केलं त्याचा पण फोटो प्रशांतने मला पाठवला, आणि मी ते फोटो पाहिल्यावर म्हटलं की 25 वर्षानंतर देवाचा अनुग्रह किती वाढलेला आहे, देवाची कृपा किती वाढलेली आहे. म्हणजे देव जो आहे ना, तो सारखा नवीन होत असतो आमच्यासाठी, त्याची दया सनातन आहे, आणि त्याची दया दर दिवसाला आमच्यासाठी नवीन होती, आणि ती नवीन दया या परिवाराला देवानं दिली, या उभयतांना त्याने दिलेली आहे. नेतृत्व केलेलं आहे. कुणाचं नेतृत्व केलं, मला तर आनंद वाटतो. त्यांनी जर बघितलं तर त्यांनी जसं त्या गोडके परिवाराचं नेतृत्व केलं, तसं तिकडं माहेरच्या लोकांचं, काकूच्या माहेरच्या लोकांचं पण नेतृत्व केलं. या दोघांची धडपड काय, त्यांचं एकच आहे, सगळ्यांनी कणानात पोचलं पाहिजे, यार्देन पार केली पाहिजे. आणि यार्देन या शब्दाचा अर्थ काय माहिती का, यार्देनेमध्ये योहान बाप्तिस्मा देत होता. यार्देन हे असं ठिकाण आहे की तिथं प्रत्येकानं पोचलंच पाहिजे, प्रत्येकानं यार्देनेत यायलाच पाहिजे. आज त्यांची धडपड काय, त्यांनी काय मिळवलं, त्यांनी काय मिळवलं, हे घर त्यांचं गौरव आहे का, हे घर गौरव नाही. तुम्ही सगळे जे प्रार्थनेला बसला हे देवाचं गौरव आहे, तुम्ही सगळे जर देवाचं वचन ऐकत ना, हे देवाचं गौरव आहे. त्यांची नातवंड हे देवाचं गौरव आहे. म्हणून लक्षात ठेवा की देवाच्या लोकांना संपत्तीमध्ये मोजदाद करत नाही,
मग संपत्ती कोणती? बायबल तर सांगतं संतती ही परमेश्वरानं दिलेलं धन, पोटचं फळ त्याची देणगी. तुझे तरुणपणाचे पुत्र वीराच्या हातातील बाणाप्रमाणे होतील. आणि देवाने हे सगळे आशीर्वाद त्यांना दिले. प्रत्येक जण आपापल्या जागी श्रेष्ठ आहे. त्यांची लेकरं देवानं वीराच्या हातातल्या बाणाप्रमाणे त्यांना वापरलं. आणि सगळी लेकरं सेवेमध्ये आहेत, सगळी लेकरं देवाच्या मार्गामध्ये, सगळी लेकरं प्रार्थनेमध्ये, नातवंड प्रार्थनेमध्ये, सुना प्रार्थनेमध्ये. मग याच्यापेक्षा वेगळं जीवन असावं तरी काय? याच्यापेक्षा वेगळं जीवन काय असावं? मी येऊन इथं जवळजवळ 25-26 वर्ष झालेले. 25-26 वर्षामध्ये सगळे परिवार मी अनुभवले, सगळ्या परिवाराच्या सगळ्या समस्या मी जाणल्या. पण या दोघांचं वैशिष्ट्य काय माहिती का? यांच्यापेक्षा सिनियर लोक ते पण माझ्याकडे येतात, पण ते नेहमी दोन गोष्टीचे, एक तर पत्नीची तरी पती कुरकुर करतो, किंवा पत्नी तरी पतीची कुरकुर करतो, किंवा हे नसलं तर लेकरांची कुरकुर असते. मी पहिलं कपल पाहिलं, या दोघांनी एकमेकाची कुरकुर कधीच केली नाही, पण दोघांनी पण एकमेकासाठी प्रार्थना केली. हे त्यांचं जमाबाजू आहे, ही त्यांची जमाबाजू आहे. आणि हे वैशिष्ट्य कोणाकडून मिळतं? बायबल काय सांगतं माहिती का? की चांगली स्त्री, उत्तम पत्नी ही देवापासून प्राप्त होती. मग तसं उत्तम पत्नी त्यांना मिळाली, तसं त्यांना उत्तम पती मिळाला. आणि मला माहिती की आम्ही ज्या परिवारामधून आलो ते आमचं बॅकग्राऊंड जर पाहिलं ना, तर आम्हाला एकच कळतं, देव विश्वासू आहे. देव विश्वासू, बाकी पुढे नाही विश्वासू. आणि या सगळ्याच आता कुरकुर करायला जीवनामध्ये असंख्य जागा आहे. प्रत्येकाला कुरकुर करण्याचा चान्स आहे. आणि पती पत्नी मधलं तर सगळ्यात मोठा दुवा तोच आहे. सगळ्यांमध्ये कमतरता आहे, पतीमध्ये कमतरता आहे, पत्नीमध्ये कमतरता आहे. प्रत्येक जण कुठंतरी कमी पडतो. पण जे देवाचे लोक आहेत ना, ते कमी पण प्रार्थनेनं भरून काढतात, प्रार्थनेनं भरून काढतात. म्हणून या एवढ्या सगळ्या जीवनाचं. आणि मग यहोशुवाला देव त्या ठिकाणी काय सांगतो? तुझ्या समोर कोणाचा टिकाव लागणार नाही. म्हणजे तुझ्या समोर उभे तर भरपूर राहतील, तुझ्या समोर शत्रू भरपूर उभे राहतील. आणि मला माहितीये या 44 वर्षामध्ये एक सुद्धा शत्रू असा नव्हता की ज्यांच्यावर तो चाल करून आला नाही. सगळे शत्रू होते बरं का. लेकरांचे पण प्रॉब्लेम होते, तो पण आमचा शत्रू आहे. आरोग्य हा पण त्यांचा शत्रू होता. आर्थिक प्रश्न तो पण त्यांचा शत्रू होता. मी ते पाहिलं जवळ. पण आज जर उभं राहून पाहिलं तर एक तरी शत्रू तिथं आहे का? कारण ते देवानं दिलेलं अभिवचन होतं. म्हणून म्हटलं बायबल आधी लिहिलं जातं, मग नंतर देव आम्हाला आठवण करून देतो. जसं यहोशूच्या पुस्तकात त्यानं लिहून ठेवलं. आणि आता 44 वर्षानंतर या परिवारात आल्यावर आठवण देव करून देतो, मी लिहून ठेवलं ते घडलं का नाही. आणि याचं कारण काय? मला वाटतं याचं कारण यहोशूच्या पुस्तकाच्या 24व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये देव त्यांना ते अभिवचन देतो आणि त्यांना सांगतो, मी तुम्हाला तुमच्या बरोबर राहील, तुमच्या समोर कोणाचा टिकाव लागणार नाही. आणि याचं कारण जर तुम्ही पाहिलं तर यहोशूच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायाच्या 24व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये त्याचं कारण त्या ठिकाणामध्ये सांगितलं गेलेले. यहोशूचं पुस्तक आणि त्याचा 24वा अध्याय आणि 14 वचन. देव त्यांच्या बाबतीमध्ये एवढा एक्साइटेड का झाला, किंवा यहोशूच्या बाबतीमध्ये देव एवढा एक्साइटेड का झाला, यहोशूच्या एवढी कृपा का त्याने केली? वास्तविक पाहता नेतृत्व तर मोशेनं केलं. मोशेनं सगळ्या इस्रायल लोकांसाठी लढला, लोकांची कुरकुर त्यानं ऐकली, लोकांचे प्रश्न त्यानं सोडवले. मग यहोशूच्या बाबतीत का? तर यहोशूच्या बाबतीत असं घडण्याचं कारण 14व्या वचनामध्ये म्हटलं तर आता परमेश्वराचं भय धरा व त्याची सेवा सात्विकतेनं व खऱ्या मनाने करा. पहा कोण बोलतो? यहोशू. आणि मला असं वाटतं या पती पत्नीने मंडळीसाठी, लेकरांसाठी जर कोणते संस्कार दिले असतील तर हे संस्कार आहेत सात्विकपणाने आणि देवाचं भय धरून देवाचं काम करा. मला आठवत त्यांनी दुसरं काही शिकवलं नाही, काही सांगितलेलं नाही. मी त्यांची स्तुती करावी म्हणून पण करत नाही, कारण मला ते आवडत पण नाही. पण मी जे देवाच्या वचनातलं सत्य जे अनेक परिवारांमध्ये जाणं गरजेचं आहे, जे कुटुंब चालवत आहे. मला माहिती हा उपदेश आपल्या लोकांपुरता मर्यादित असणार नाही. न जाणू कदाचित काही कुटुंब आपल्या कुटुंबामध्ये त्याचं ऍप्लिकेशन करतील. तर मला असं वाटतं जे 44 वर्षानंतर त्यांच्याकडे थँक्स गिव्हिंग आहे, कदाचित सुरुवातीला जर कोणी लोकांनी ते ऍप्लिकेशन केलं, त्यांच्या कुटुंबामध्ये लागूकरण केलं, तर पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये पुढच्या वर्षी त्यांच्याकडे हा अनुभव असेल, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करेल. ही गोष्ट आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. कोणती? काय सांगितलं? यहोशू काय सांगितलंय? आता परमेश्वराचं भय धरा. लक्षात घ्या, परिवारामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? ज्याच्यानं आमच्या समोर कोणाचा टिकाव लागत नाही, अशी कोणती गोष्ट आम्हाला करायला पाहिजे? शास्त्र सांगतं
कर्नेलेस आपल्या कुटुंबासहित देवाचं भय बाळगणारा व्यक्ती होता. ज्या कुटुंबामध्ये देवाचं भय आहे ना, ते कुटुंब कधी तुटत नाही, ते कुटुंब कधी उद्ध्वस्त होत नाही, त्या कुटुंबाला कोणत्या गोष्टीची कमतरता पडत नाही. त्या कुटुंबात शत्रू येतात, प्रश्न येतात, शत्रू म्हणजे प्रश्न, पण हे प्रश्न येत असताना देवाचं अभिवचन त्यांच्याकडे काय होतं आणि ते अभिवचन असण्याचं कारण काय, तो म्हटला की यहोशुवाच्या बाबतीत देवाला माहिती होतं याच्या मुखातनं. आता हे पुस्तक आधी पहिला अध्याय आला आणि मग आम्ही 24 अध्याय यहोशुवाचं पुस्तक संपायला लागल्यावर यहोशुवाच्या मनामध्ये जे होतं, देव मन पारखणारा देव आहे, देव अंतःकरण पारखणारा देव आहे, देव कुणाला पण अभिवचन देत नाही. मग आता 44 वर्षानंतर हे सगळं दिसतात, सगळं सेटल आहेत, मुलं जिथं जिथं आणि कर्तबगारीने भरलेले आहेत, प्रत्येकाकडे देवानं सगळ्या गोष्टी दिल्या. प्रश्न पडतो त्यावेळेस तर तसं नव्हतं, मग आता कसं काय आलं? देवाला अंतःकरण माहिती होतं नेमकं काय आहे आणि त्याच्यामुळे देव काय करतो, अगोदर आशीर्वाद देतो आणि मग ज्यास आम्ही बसून विचार करतो हे कशामुळे आलं, त्यास देव सांगतो, अरे तुझ्या अंतःकरणामध्ये देवाची भीती होती आणि तुझ्या लेकरांना, तुझ्या परिवारातल्या लोकांना तू देवाचं भय बाळगायला शिकला. देवाचं भय बाळगल्या कारणानं एवढ्या लोकांचं नेतृत्व तू केलं. आणि मला आठवतं मी आलेल्या दिवसापासून एक गोष्ट पाहत आहे, कोणताही प्रश्न आला तर आम्हाला इथंच यावं लागतं याच परिवारामध्ये. मग मी सुद्धा माझ्या बऱ्याचशा प्रश्नांची सोडवणूक या ठिकाणात केली. मग माझ्यापेक्षा जास्त मार्गदर्शन त्यांना का देवाच्या वचनाचं. पण काही लोकांना देव काय करतो माहिती का, अशी एक लिडरशिप देतो ना, आणि ती लिडरशिप अशा पद्धतीने ते हाताळत असतात की त्यांना वरून असणारं मार्गदर्शन मिळतं. ज्ञानी लोक जगामध्ये, विचारवंत लोक पुष्कळ आहेत, पुष्कळ चांगले लोक आहेत, चांगले सल्ले देणारे लोक आहेत, पण देव ज्यांना सल्ला देतो, देव ज्यांच्याशी बोलतो, ज्या परिवाराचं नेतृत्व देव करतो, तो परिवार अनेक परिवारांचं मार्गदर्शन करणारा परिवार असतो. 46 वर्ष 44 वर्ष त्यांना देवानं एकत्र ठेवलं कशासाठी माहिती का, अनेक परिवारांची बांधणी करावी, अनेक परिवारांना त्यानं स्थिर करावं, अनेक परिवारांमध्ये देवाचं भय निर्माण करावं. यहोशुवाला देव म्हणतो तुझ्यासमोर कोणी टिकाव धरणार नाही. आणि अजून एक त्याला अभिवचन देवाने काय दिलं, तू जिथं पाऊल ठेवशील ते तुला मी देऊन टाकेल. आणि 44 वर्षामध्ये अशी एक पण घटना घडली नाही, त्यांनी विचार केला आणि ते घडलं नाही, सगळं घडवून आणलं. याचं कारण काय, देव अंतःकरण पारखतो, जे यहोशुवाच्या बाबतीमध्ये. मग शेवटी फोकस कुठे आहे, काय त्यांनी फार कर्तृत्व केलं अशातला भाग आहे का, नाही, कर्तृत्व नाही, त्यांचं देवाचं भय, देवाविषयीचं प्रेम, देवाविषयीची आगतिकता, देवाचा सन्मान करणारे लोक जे आहेत ना, आणि ते अंतःकरण देव पाहतो. आणि मग त्यांनी काय म्हटलं, त्या ठिकाणात म्हटलं 14व्या वचनामध्ये म्हटलं, तर आता परमेश्वराचं भय धरा, त्याची सेवा सात्विकपणे व खऱ्या मनाने करा. महानदी पलीकडे मिस्र देशात ज्या देवाची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणं हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत असलेल्या या देशातल्या अमोरांच्या देवाची, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. मी आणि माझं घराणं त्यांनी कुणावर सक्ती पण केली नाही बरं का यहोशुवानं. देव ते पण पाहतो, ज्याला त्याला निवड, तुम्हाला जे निवडायचं तुम्ही निवडा. आणि त्यांनी पण आतापर्यंत अन्नाचं काकूचं सगळ्याचं वैशिष्ट्य काय, तुम्हाला जे निर्णय घ्यायचे, आम्ही आमच्या निर्णयातला फोकस कोण आहे, परमेश्वर आहे. आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही त्याची सेवा करणार आहे. आणि ती सेवा करत असताना आम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये कुठल्या प्रकारचा निर्णय आमचा देणार, आमचा निर्णय पक्का आहे. कोणता निर्णय, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करेल. कुटुंब टिकून राहण्यासाठी, कुटुंब अनेक वर्ष राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये जी भावना असली पाहिजे, आणि त्यांनी त्यांच्या लेकरांमध्ये, त्यांच्या नातवांमध्ये, त्यांच्या सुनेंमध्ये आणि त्यांचे जेवढे प्रिय संपर्कात असणारे या सगळ्यांना त्यांनी काय शिकवलं, फक्त सेवा करत राहायची. आणि सगळ्यात चांगलं गुणधर्म त्यांचा कोणता माहिती का, मला आठवतो तो परिवार की ज्यावेळेस एलिया आणि संकटामध्ये होता, एलियाला आणि दुष्काळ पडलेला होता, त्यास परमेश्वर सांगतो की जा त्या ठिकाणामध्ये, आणि सारापत या ठिकाणचं एक कुटुंब आहे आणि त्या स्त्रीकडे तुझा आणि तिथं तुझी तरतूद करून ठेवलेली आहे. बायबल मधल्या प्रत्येक घटना ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठीच असतात, लक्षात ठेवा. आणि नेमका एलिया तिथं गेला, त्यानं पाहिलं ज्या घरामध्ये त्याला देवानं पाठवलं त्या घरामधली स्त्री आणि तिच्याकडे एक मुलगा आहे, आणि त्या मुलाला एकच भाकर ती खायला देणार होती आणि मरणार होती, अशा परिवारामध्ये देवानं पाठवलं.
पण कशासाठी पाठवलं माहिती का? देवाला त्या सेवकाची सेवा त्या घरातनं करून घ्यायची होती. तसं काही परिवार जे आहेत ना, देवाने नेमलेले असतात. कशाला माहिती का? सेवकांची सेवा करण्यासाठी. आणि मला असं वाटतं या 44 वर्षामध्ये यांनी सगळ्यात जमेची बाजू काय करून ठेवली माहिती का? त्याने सेवकांची सेवा केली. आणि जो सेवकांची सेवा करतो, शास्त्र काय सांगतो माहिती का? मी भुकेला होतो त्यास तुम्हाला अन्न दिलं, मी उघडा होतो त्यास तुम्हाला वस्त्र दिलं. आणि याचा परिणाम काय? ज्यास आम्ही लहानातल्या लहानाला एकाला करतो त्यास ते देवाला केल्यासारखं मला असं वाटतं यांची सगळी संपत्ती तिथं जमा झाली. आणि आता देवानं त्याचे व्याज द्यायला सुरुवात केली, म्हणून आता घरामध्ये आशीर्वाद आहेत. देव कुठलीच गोष्ट फुकट घेत नाही. त्या स्त्रीची भाकर, त्या मुलाची भाकर त्याला दिली. परिणाम काय झाला? बायबल सांगतं 3.5 वर्षाचा पुरवठा देवानं त्यांना केला. आणि या दोघांनी तसंच केलेलं आहे. त्यांच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सेवक त्यांच्याकडे काय होतं असं नव्हतं असं नाही. मला पण माहिती होतं त्यांच्याकडे काही नव्हतं, पण मी हक्काने सांगायचो की तुम्ही त्यांना ठेवा. मला माहिती की त्यावेळेस आत्ताची परिस्थिती आणि त्याची परिस्थिती पुष्कळ फरक आहे. पुष्कळ आम्ही चढ उतार पाहिले. आणि त्या परिस्थितीमध्ये जो सेवक येत होता तो आशीर्वादित होत होता. आणि परत जर सेवक इथं आल्यावर तो म्हणायचा उस टाइम अलग था, इस टाइम अलग है. याचं कारण काय? देवाने अभिवचन दिलं होतं, तू ज्या ज्या गोष्टीमध्ये हात घालशील, ज्या ज्या भूमीवर तू पाय ठेवशील आणि ती तुला देऊन टाकेल. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सुखी संसाराचं मंत्रच काय असेल तर ते मंत्र मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करेल. कोणी करो अथवा न करो, कोणी तुमच्या निर्णयाला हो म्हणो अथवा न म्हणो, कोणी तुमच्या मागे येऊ अथवा न येऊ. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्यास तुम्ही सेवेचा निर्णय परिवार या नात्याने घेताना, सेवेचा निर्णय परिवार या नात्याने घेत असताना त्यास कदाचित परिस्थिती सगळी नकारात्मक आहे. आता वास्तविक पाहता ज्यास यहोशुवा हे बोलत आहे ना, त्यास यहोशुवाला जसं मोशेच्या काळामध्ये झालं, मोशेवर डोंगरावरती गेला आणि डोंगरावरून खाली येताना 10 आज्ञा घेऊन आला आणि पाहतो तर काय, हे सगळे लोक त्या मूर्तीसमोर नाचत आहेत. आता यहोशुवानं सुद्धा त्यांना कणानामध्ये आणि आणलेले, आणि कणानात आल्यानंतर आता मोठा प्रश्न पडलेला आहे. हे लोक परत त्याच गोष्टीमध्ये अडकून पडलेले आहेत. परंतु या यहोशुवाचा जो निर्णय होता तो म्हटलं तुम्ही मिस्रातनं आला, मिस्रातल्या गोष्टी तुम्ही सोडल्या नाहीत. कधी कधी आमच्या मागे येणारे लोक जे आहेत ना, ते जुन्या गोष्टी सोडत नाहीत. पण आम्ही जर त्यांच्या बरोबर जुन्या गोष्टी घेऊन गेलो तर कदाचित ते पण माघारी जातील आणि आम्ही पण माघारी जाऊ. पण धन्य तो यहोशुवा, तो तुम्हाला कुणाची सेवा करायची तुम्ही करा, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करेल. परिणाम काय झाला त्याचा? असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, या व्यक्तीच्या जीवनाचं सिक्रेट काय त्या ठिकाणामध्ये हे लोक काय म्हणत आहेत, तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराची त्याग करून अन्य देवाची सेवा करणं हे आमच्या हातून कदापि न घडो. हेच आमच्या जीवनाचं रहस्य आहे. हेच आमच्या जीवनाचं रहस्य आहे. आमचं जीवन इतकं प्रभावी जीवन असलं पाहिजे, आमचं कौटुंबिक जीवन इतकं प्रभावी जीवन असलं पाहिजे. आमच्या संपर्कात येणारा व्यक्ती, आमच्या संपर्कात येणारे आमचे प्रिय लोक, त्यांचा निर्णयच बदलून गेला पाहिजे. तुमचा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये तुम्ही एवढे पक्के असले पाहिजे आणि तुमच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये तुम्ही एवढं निग्रही असलं पाहिजे, एवढं निश्चयी असलं पाहिजे, आणि मी तर म्हणेल की तुम्ही देवाच्या बाबतीमध्ये तुमचं घराणं जे इतकं अग्रेसिव्ह असलं पाहिजे ना, की ज्या देव ही संकल्पना येते आणि ते घडत आहे. बरं का, मी या लेकरांच्या बाबतीमध्ये पाहतो ना, ही सगळी लेकरं सेवा करणं म्हणजे नुसतं बायबल हातात घेऊन जाणं नाही. कित्येक वेळा मला असं वाटतं नुसतं मी बायबल हातात घेतलं आणि चार ठिकाणी त्याला सेवा नाही म्हणत. बायबल संबंधानं जर तुम्ही बघितलं तर आमच्यापेक्षा तर जास्त सैतानाचं बायबल पाठ आहे. मग सेवा त्याच्यावर पण अवलंबून नाही. सेवा हा एक निर्णय असतो आणि त्या निर्णयामध्ये ज्यास कोणी देवाच्या अगेन्स्ट बोलायला सुरुवात करताना, त्यास तुम्ही उभं राहताना देवाच्या बाजूने, ती तुमची सेवा आहे. आणि लेकरं तेच करतायत. त्यांच्या जीवनात त्याने किती संकटाचा मुकाबला करतील आणि विविध प्रकारच्या प्रश्नाला तोंड देतील, पण या लेकरांचं जी वैशिष्ट्य आहेत ना, देव ही संकल्पना आल्यावर नेहमी ते देवाच्याच बाजूने थांबतात, चुकीच्या बाजूने थांबत नाही. जी यहोशुवानं केलेली. याचंच कारण 44 वर्ष या परिवाराला देवानं एकत्र ठेवणं. पती पत्नी कुटुंब, नुसतंच पती पत्नी नाही, लक्षात घ्या. कुटुंबाची व्याख्या जर कोणी केलं ना तर ते नुसतं हसबंड आणि वाईफ. बऱ्याच लोकांना लग्नाचा वाढदिवस म्हटल्यावर त्यांना काय वाटतं, नवरा बायको, फक्त नवरा बायको. नवरा बायको नाही. देवाच्या बाबतीमध्ये मी आता तुम्हाला जे वाचून दाखवलं ना, याच्यामध्ये देव त्या गोष्टीचं अनालिसिस करताना तो काय म्हणतो, जेवढ्या लोकांना तू मिस्रातनं काढलं ना, आणि सगळे लोक आता तुझ्या बरोबर यार्देन ओलांडून पलीकडे जाणार आहे. मग आज किती चांगली गोष्ट आहे. सगळेच या ठिकाणामध्ये सुना पण आहे, नातवंड पण आहेत.
पुन्हा या ठिकाणामध्ये दोन बहिणी पण आहेत, भाऊ पण आहेत, सगळे त्यांची लेकरं पण या ठिकाणामध्ये आहेत. असं नाही की आता ती प्रार्थना आहे मग तुम्ही तुमची प्रार्थना चालवा आम्ही नंतर, असं नाही. कारण काय माहिती का, हा देवानं दिलेला आशीर्वाद आहे. कोणता आशीर्वाद? यहोशूआला तो म्हणतो, यहोशूआ तू घाबरू नकोस, तू खंबीर हो. का तू खंबीर जर झाला ना तर तुझ्या मागे येणाऱ्या लोकांचा लोंढा वाढेल. आणि बायबल काय सांगतो माहिती का, तिथं असं घडलं, यहोशूआच्या निर्णयामुळं असं लिहिलंय की जेवढे कुरकुर करणारे लोक ते रानामध्ये मेले, जे वाटेमध्ये कुरकुर करणारे लोक होते. लक्षात घ्या, एक कुटुंब परिवार चालवत असताना पुष्कळ वेळा कुरकुर करणारे लोक, जे तुमच्या मागे कुरकुर करणारे लोक पुष्कळ असणार. कोणी तुम्हाला चांगलं म्हणेल, कोणी तुम्हाला वाईट म्हणेल, कोणी तुमच्यातले ओने दुने काढतील, कोणी तुमच्यामधले, आणि जास्तीचं काय कमी काय. कारण हे सगळ्यात सोपं काय माहिती का, मला दुसऱ्याचं ओने काय ते दाखवणं. मग दावीद काय म्हणतो, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. म्हणजे दुसऱ्याचं पाप शोधणं सोपं आहे. पण कुरकुर करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये काय सांगितलं बायबलमध्ये, ते सगळे वाटेमध्ये मेले. आणि मग गेले कोण कणानामध्ये? कणानामध्ये गेले सगळे चांगले लोक, जे देवाच्या बरोबर चालणारे, नवा जन्म पावलेले, असं लिहिलं त्याच्यामध्ये, जे नवीन जन्म झाले. आता कणानात जाण्याच्या अगोदर या सगळ्यांची सुनता केली. आणि तिथं असं लिहिलं, ते सगळे नवीन जन्म पावलेले लोक होते आणि कणानामध्ये पोहोचायचे तर यांची सुनता करायला पाहिजे. मग कोणाच्या नेतृत्वानं? कोण त्यांचं नेतृत्व करत होता? नेतृत्व करणारा यहोशूआ होता. का? कारण यहोशूआनं जसं मोशेनं, आता पहा, मी या गोष्टीचा विचार करत असताना मला एक परिवार देव सांगत आहे की असा परिवार बनणं किती गरजेचं आहे. मोशे पण यांच्या कुरकुरीला कंटाळला, वर गेला, दगडी पाट्या घेऊन खाली आला. आणि खाली आल्यावर या लोकांकडे त्याने बघितलं, एवढा संतापला. तो माझ्या हृदयासारखा मोशे आहे, पण तो रागावला आणि त्यांनी दगडी पाट्या फोडल्या. म्हणजे त्यानं नियम तोडून टाकले. कधी कधी आम्ही लोकांच्या बरोबर चालताना लोकांचे शब्द ऐकल्यानंतर आम्ही देवाचे नियम तोडतो. पण धन्य तो यहोशूआ, धन्य हा परिवार, यानं कुरकुरीने सुद्धा देवाचे नियम कधीच तोडले नाहीत. दगडी पाट्या तोडणं म्हणजे देवाचे नियम तोडणं. कठीण प्रसंगात पण त्यांनी देवाचे नियम कधीच तोडले नाहीत. कधीच त्यांनी, जसं मोशे चुकला तसं यहोशूआ चुकला नाही. यहोशूआनं या कुरकुरीमध्ये सुद्धा, या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा तो देवाच्या लोकांचं नेतृत्व करत होता. म्हणून लक्षात घ्या, ख्रिस्ती कुटुंब, पती पत्नी आणि कुटुंब या नात्यानं नुसतं पती पत्नीचा विचार करायचा नाही, तर सगळ्या लोकांचा जे तुमच्यावरती अवलंबून आहे. कारण तुमचं अनुसरण करणारे पुष्कळ लोक आहेत. आणि मला असं वाटतं, एवढ्या सगळ्या लोकांना स्थिर करणारं व्यक्तिमत्व बनणं याच्यासारखं दुसरं भाग्य कोणतं नाही. आणि लेकरं तर देवाने एवढी छान दिलेली आहेत. 4 लेकरं, 4 तरीची लेकरं, 4 स्वभावाची लेकरं, प्रेम करणारी लेकरं. वास्तविक पाहता कधी कधी आई वडिलांसाठी लेकरं, आणि उतार वयामध्ये, उतार वय तर म्हणताच येत नाही, म्हणणं पण तो शब्द चुकीचा आहे. पण मी म्हणतो, कधी आता 44 वर्षानंतर एवढी प्रेम करणारी लेकरं सापडणं, मी म्हणतो यांचं भाग्य, नशीब आहे. मग याचं कारण काय, याचं श्रेय काय? याचं श्रेय ते नाही, फक्त देवाच्या आज्ञा, जे वचन आहे ना, ते वचन त्यांच्यावरती बिंबलं आणि त्यांनी ते पाहिलं. काय पाहिलं? त्यांनी पाहिलं की आम्हाला सुखाचे आणि दिवस येण्याच्या मागं काय, इथं कुठंतरी आतमध्ये प्रार्थना चालू आहे, इथं कुठंतरी ते दोघं गुडघे टेकत आहेत. त्यांनी त्यांचं जीवन ओरिजिनल लेकरांसमोर ठेवलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं, मोशेनं निर्णय घेतला तसा यहोशूआनं निर्णय नाही घेतला. मोशे कुरकुर करणारा व्यक्ती होता, ते यहोशूआनं कुरकुर नाही केली. यहोशूआ दे झालं, म्हटलं तुला घेऊन जायचं, तो निघाला. 44 वर्षामध्ये त्यांनी हेच केलं. प्रसंग तर खूप आले आणि तुम्ही सगळे त्याची साक्षीदार आहे. मला माहितीये, आपण सगळेजणच त्यांच्या बरोबर होतो, ते तुमच्या बरोबर होते. आपल्या दुःखात ते आले, त्यांच्या दुःखात आपण आलो. त्याचं शेअरिंग इतकं सुंदर झालं. आपण एकमेकाचे संबंध बिघडू दिले नाहीत. का नाही बिघडू दिले माहिती का? याचं कारण एकच आहे, आमचं जे प्रेम होतं ना, ते दैवी प्रेम होतं. ते कुठल्याही प्रकारच्या वस्तूवरचं प्रेम नव्हतं. हे वचनातलं प्रेम असल्या कारणानं आम्ही वचनामध्ये एकमेकाशी बिलगून राहिलो आणि टिकून राहिलो. आणि टिकून राहत असताना मी म्हणतो ना, चांगला परिवार, या सगळ्यात शेवटी ज्या रिटायरमेंट नंतर जर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असती, की ज्याच्यानं, ज्या लोकांनी संसार करत असताना, मला माहिती संसार करणं ही गोष्ट एवढी सोपी नाही. एवढं सोपं नाहीच आहे खरं. मला निलूला विचारा, आम्ही दोघांचे का थांबलो? कारण त्याचं कारण तेच आहे, हे एवढं इझी नाहीये. हे एवढं इझी नाही. सगळं करू शकतो. मी म्हणतो ना, मला कोणी म्हटलं ना 1 कोटी रुपयाची तरतूद करा, मला ते सोपं आहे.
असं वाटतं की सहज मी उभं करू शकतो, पण संसार करणं आणि तेही 44 वर्षात, म्हणजे किती मोठा पराक्रम केलेला आहे. पण हा पराक्रम करत असताना एवढी कठीण प्रसंग टिकून राहणं, सगळ्याला टिकवणं, लेकरांचे प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, प्रत्येकाच्या आणि आवडीनिवडी वेगळे, प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने हाताळावं लागतं. आणि मग कधी ते लेकर चुकतील, बघतील, कधी माघारी जातील. मग माघारी गेल्यावर पुष्कळ ठिकाणात लेकरं घराबाहेर काढली जातात. मग ही सगळी लेकरं तिथंच आहेत. याचं कारण काय? त्यांच्याकडे सोल्युशन एकच होतं, गुडघे टेकायचे आणि पहिलीसारखी परिस्थिती निर्माण करायची. हे आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे बरं का. हे खूप मोठं चॅलेंज आहे. आणि मी जे ऐकतात त्या सगळ्याला एकच सांगू इच्छितो की तुमच्या परिवाराची आत्ताची व्यवस्था पाहू नका. 44 वर्षामध्ये मला 25-26 वर्ष या परिवाराला बघता बघता झालं, आणि 25-26 वर्षामध्ये मी एक गोष्ट त्यांना शिकलो. म्हणून मी त्यांना म्हटलं की 44चा जरी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असा केला तरी 50वा करताना मात्र धूमधडाक्यात करायचा. का? कारण त्यांचं लग्न, त्या लग्नात कदाचित मी होतो नव्हतो मला आठवत पण आहे त्या काळामध्ये, पण एक गोष्ट मात्र आहे, ते लग्न मात्र मी लावणार. कोणतं? 50वं लग्न जे असं वाढदिवसाचं आहे ते लग्न मी लावणार. आणि त्यावेळेस मी तिथं शब्द पण वेगळे असतील, त्यातली परिस्थिती पण वेगळी असेल. काय देवानं दिलं, जर प्रभू आला नाही आणि तो जर सोहळा झाला तर तो अविस्मरणीय आपण करू. का? कारण एवढ्या वर्षामध्ये प्रभूनं त्यांना चालवलं. प्रभूनं चालवलं, कोणा व्यक्तीने नाही चालवलं. तुम्ही आम्ही मी नाही चालवलं. आमचं जे होतं तुटपुंज आम्ही दिलं, पण देवानं 44 वर्ष पुरवलं. कदाचित आम्ही दिलं तर ते आम्ही काढून पण घेतलं, पण देवानं जे दिलं त्याने काढून घेतलं नाही, उलट त्याच्यामध्ये तो अधिक आणि अधिक भर टाकत गेला. देवानं नाही काढून घेतलं, त्याने भर टाकत गेला. आणि भर टाकत असताना मी तुला खूप सुंदर, सगळ्यात जास्त मला म्हणजे मी सोलापुरात आल्यापासून सगळ्यात जास्त आवडीचा परिवार जर माझा कोणता असेल तर हाच. ही लेकरं लहान होते तेव्हापासून मला आवडतं. आता त्यांना लेकरं झाली तरी ती माझी आवडीचीच लेकरं आहेत. त्यांच्यावर पण माझं प्रेम जास्त आहे. आता कदाचित बाकीचे ऐकले तर, पण ही वास्तविकता. हे का? याचं कारण एकच आहे, जिथं देवाचं वचन आहे तिथं आपण रमतो, टेकतो. असं मला फार, आता त्याच्याकडे आपल्याला तेवढा वेळ नाही, पण तिथं असं लिहिलं की ज्या परमेश्वर देवा 3 पुरुष अब्रामाच्या दारावरून चालले होते आणि ते मुद्दामून अब्रामाच्या दारात न गेले बरं का. मग अब्रामानं पाहिलं की हे देवाची माणसं चालले, त्यांनी त्यांना बोलवलं. बायकोला गेला, सारीला सांगितलं जा पटकन का स्वयंपाक तयार कर. वासरू आणलं, ते कोकरू कापलं आणि तिला ते भोजन करायला लावलं. मग वास्तविक पाहता देवाच्या दूतांना खाण्यापिण्याची काही गरज नाही. बायबलमध्ये तर लिहिलंय, वहा भूक नाही, त्यास नाही, दुःख नाही, कष्ट नाही. मग हे खाली आल्यावर यांना भूक लागली कशी काय? या दूतांना खाली आल्यावर कसं काय वाटलं की जाऊन तिथं अब्रामाचा पाहुणचार घ्यावा? पण तो परिवारच इतका सुंदर होता ना की त्या दूतांना सुद्धा वाटलं जाऊन तिथं थोडंसं बसावं. परिवार असा बनला पाहिजे ना, देवाच्या सेवकाचं डोकं तिथं टेकलं गेलं पाहिजे, त्यानं स्वतःला विसरलं पाहिजे, दुःख विसरलं पाहिजे. म्हणून या लोकांना देवानं आशीर्वादित केलं, अब्रामाला आशीर्वादित केलं. त्याच्या पत्नीला तो काय, तो झाडाखाली बसा. पहा का, शुनेम या ठिकाणची थोर स्त्री, अब्राम या ठिकाणी, अब्रामाला पण पाहतो शुनेम या ठिकाणचा वांसपणा काढला, त्या स्त्रीचा वांसपणा काढला. सारीचा पण वांसपणा देवानं काढला. वांसपणा म्हणजे कमतरता आहे, वांसपणा म्हणजे परिवारातली कमतरता आहे, वांसपणा म्हणजे आनंद आहे. परंतु ज्यावेळेस आमचा परिवार, ज्या परमेश्वराला तिथं असं वाटतं येऊन विसावा घ्यावा, मग विसावा घ्यावा किंवा त्या घरामध्ये बसावं, त्याच्यासाठी अब्राम म्हणतो तुम्ही झाडाच्या सावलीखाली बसा. त्याला माहितीये देवाचे सेवक आहेत आणि त्यांना सगळ्यात चांगलं ठिकाण कोणतं असेल ते त्या ठिकाणात द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं 44 वर्षात तुम्ही काय केलेलं? तुम्ही सेवकांचं हेच केलेलं आहे, चांगल्यातलं चांगलं त्यांना दिलेलं आहे. परिणाम काय झाला? जाताना ते देवाचे सेवक जे आहेत ना, ते अब्रामाला आशीर्वाद देऊन जातात. लक्षात घ्या, जे या घरामध्ये आशीर्वाद आहेत याचं कारण 44 वर्षानंतर आम्ही त्याचा उलगडा केला तर आम्हाला कळतं आमचं अंतःकरण. या अंतःकरणामध्ये सेवा आहे. या अंतःकरणामध्ये काय, कुठल्या प्रकारच्या, त्याने कधीच प्रार्थना केली नाही देवा आम्हाला श्रीमंत कर. या परिवाराचं वैशिष्ट्य, चांगल्या परिवाराचं, धार्मिक परिवाराचं वैशिष्ट्य, देवा आम्हाला श्रीमंत करू नको पण मनानं मोठं कर. मनानं मोठं करशील ना तर तुझी सेवा वाढेल. आणि ध्येय तेच आहे, काय, सेवा वाढली पाहिजे. कारण आमचं खरं धन कुठे आहे माहिती का? बायबल काय सांगतं, जिथं तुमचं धन तिथं तुमचं, आणि आमचं मन कुठे आहे? स्वर्गात आहे. आम्हाला इथे एवढा इंटरेस्ट वाटत नाही. राहण्यासाठी ज्या गोष्टी त्या देवाने दिलेल्या,
इथं राहण्यासाठी, खाण्यासाठी, जगण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या देवानं दिलेल्या आहेत. मग श्रम कुठं करायचं? वरच्या गोष्टींसाठी. म्हणून बायबल काय सांगतं? वरील गोष्टीकडे तुमचं मन लागू द्या. आणि त्या वरील गोष्टीकडे आम्ही आमचं मन लावलं. आणि म्हणून 44 वर्षाचा प्रवास अतिशय सुंदर, सुखकर झाला. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो की त्यानं लोकांचं नेतृत्व केलं. आणि परत यहोशुआच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये जर गेलं तर त्या ठिकाणामध्ये आम्हाला काही गोष्टी समजतात की परमेश्वर त्या ठिकाणात यहोशुआला सांगतो की पहा, आणि मी तुझ्या बरोबर आहे, तू घाबरू नको, तू कचरू नको. तसं या परिवाराला आता 44 वर्षानंतर पण देवाचा शब्द तोच आहे बरं का. ज्या दिवशी त्यांनी कुटुंब म्हणून पती पत्नीने सुरुवात केली, या दोघांनी सुरुवात केली, त्यावेळेस सुद्धा वास्तविक पाहता असं काही त्यांचं भविष्य चांगलं नव्हतं. काकूचं भविष्य काही नव्हतं तिथं. मला वाटतं कदाचित त्यावेळेस आल्यावर एवढं काही चांगलं घर नव्हतं. पण जाताना देव काय म्हटला होता? घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. आता 44 वर्षानंतर देव तो शब्द वापरतो, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. मी का तुम्हाला सांगतो माहिती का? जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये परमेश्वराचा याच शब्दाची आम्हाला गरज आहे. कोणतं? घाबरू नकोस, खंबीर हो. आणि जी खंबीर लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? ते परिस्थितीवर चालत नाही, ते वचनावर चालतात. जे खंबीर आहे ते वचनावर चालतात. खंबीर आहे ते परिस्थिती बदलेल तसं बदलत नाही. पहा दुसऱ्या वचनामध्ये परत जाऊ. माझा सेवक मोशे मृत्यू पावला, तर आता उठ, यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्या तू सर्व लोकांसहित यार्देन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. देणार आहे नाही, दिलेलं आहे. म्हणूनच आम्ही ज्योतसाठी घर घेऊन मोकळं झालो. आम्ही नुसती योजना केली होती की ते पाहिजे, म्हटलं नाही, म्हटलं दिलेलं आहे. आमच्या चर्चा चालू होत्या की पाहिजे. कोणत्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये देव प्लॅनिंग करतो, म्हणतो मी दिलेलंच आहे. आणि का दिलं माहिती का? मोशे बरोबर होता तसं मी तुझ्या बरोबर आहे. म्हणजे देवानं आमच्या परिवाराबरोबर चालण्यासाठी त्याला तसं वातावरण निर्माण केलं पाहिजे. आणि 44 वर्षात या परिवारानं ते केलं. म्हणून सगळ्यात मोठी जमेची बाजू कोणती आहे? आज इथं बसल्यावर सुद्धा अंतःकरणामध्ये धन्यता आहे, अंतःकरणामध्ये देवाची आराधना आहे, अंतःकरणामध्ये देवाची स्तुती आहे. का स्तुती आहे माहिती का? कारण आम्हाला माहितीये परमेश्वरानं 44 वर्षाच्या प्रवासामध्ये तो आमच्या बरोबर. मला ते दिवस अजून माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. त्यास काकूचं ऑपरेशन होतं आणि हॉस्पिटलमध्ये माझं पहिलीच ती प्रार्थना. याच्या अगोदर मी सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी पाहिलेल्या होत्या, परंतु ज्यावेळेस त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये नेलं, त्या वाडी हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन होतं आणि त्याच तिथे गेल्यावर मी स्वतः घाबरलेलो होतो. कारण ते ब्रेनचं ऑपरेशन, त्याच्यामधले कॉम्प्लिकेशन्स आणि ते सगळं पाहिल्यावरती मला आठवतं की पटकन या, मग प्रार्थना करू. मग ते प्रार्थना करत करतच त्या स्ट्रेचरवरती त्यांना नेलं. हे माझ्या डोळ्यासमोरचं दृश्य अजून पण जात नाही. त्यानंतर सगळे तिथं बसून बऱ्याच वेळा तर तिथं आपलं हे पण असं डिक्लेअर पण झालं होतं की समजा ते गेले तर पुढं काय. म्हणजे मानवी बुद्धीनं तो पण विचार केला होता, पण देवानं तिथं पण सोडलं नाही. तिथं पण आमची लेकरं निराधार ठेवली नाही. म्हणून म्हणतो ना की हे 44 वर्षाचा जो रानातला प्रवास आहे, या प्रवासामध्ये त्याचं सिक्रेट काय? देवानं एकटेपणानं कोणाला सोडलं नाही, त्यांना सोडलं नाही. विचार करा, विपरीत घडलं असतं, अघटित घडलं असतं तर किती मोठ्या समस्या निर्माण झाल्या असत्या. मग 44 वर्षामध्ये देवाने जो शब्द बोलला की मी तुझ्या बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर सुद्धा हॉस्पिटलमध्ये बाहेर आल्यावर त्यावर पण असं वाटत होतं की आज ना उद्या जातील, एवढी त्यांची कठीण कंडिशन. नाक दाबलं तर जीव जाईल. अजून ते जुनं फोटो कधी पाहिले तर असं वाटतं हेच ते आहेत का ज्यांना देवानं त्या ठिकाणातनं काढलं. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त थँक्स गिव्हिंग तुमच्याकडे आहे का? कारण 44 वर्षामधलं हा जो तुमचा चढ उतार आहे, मी तर म्हणतो उतार देवानं यासाठी दिला की तो अनुभव आम्ही घ्यावा आणि आत्ता बसल्यावर देवाचा धन्यवाद करावा. का प्रभू, तू आम्हाला त्याही परिस्थितीमध्ये सोडलं नाही. म्हणून लक्षात ठेवा, एक परिवार या नात्यानं सगळ्यात चांगली भक्कम बाजू कोणती? कोणी आमच्या संगती नसलं तरी चालेल. यहोशुआचा जो निर्णय होता 24व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये यहोशुआ म्हणतो तुमचा निर्णय तुम्ही घ्या, तुम्ही आमच्या बरोबर नसला तरी चालेल, पण मी तर जिवंत देवाची सेवा करणार आहे. मी आणि माझं घराणं. तुमच्या कुटुंबापुरता तुम्ही विचार करत असताना एक गोष्ट पक्की ठेवा, एक गोष्ट मनावरती बिंबवा
काही झालं तर माझ्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीनं देवाच्या सेवेमध्येच असलं पाहिजे, कारण सेवेत जो आशीर्वाद आहे तो जगात कुठलाच नाही. आम्ही पाहतो, तो म्हटला अहरोनाच्या घराकडनं सेवा करायची. तिथं वाद निर्माण झाला, कोणाकडनं सेवा, याजक पदाचं काम कोणी करायचं. तो म्हटला एक काम कर, काठ्या ठेव, ज्याच्या काठीला अंकुर फुटेल त्याच व्यक्तीने माझी सेवा करायची, त्याच्याच घराण्याने माझी सेवा करायची. तुमच्या परिवाराला जर देवानं सेवा दिली ना, तरी गोष्ट साधी गोष्ट नाही. देवाने त्याला अंकुर फोडण्याचं काम केलं. वाळलेल्या काठ्यांना, ज्या बाकीच्या काठ्याला अंकुर फुटला नाही, पण तुमच्या काठीला अंकुर फुटला. तुमच्या कुटुंबात देव सेवा करून घेते, तर हे तुमचं सगळ्यात मोठं बोनस आहे. सगळ्यात मोठा बोनस कोणता? आई वडील धार्मिक असतील पण लेकरच धार्मिक नसतील तर उपयोग काय? मग तो देवानं तुम्हाला 44 वर्षामध्ये बोनस दिला. कोणता बोनस? समजा लेकरं धार्मिक आहेत पण नातवंड धार्मिक नसतील तर पुढे काय? पण देवानं तुम्हाला तो पण बोनस दिला. तुमची लेकरं पण प्रार्थनेत आहे, नातवंड पण प्रार्थनेमध्ये. मग सगळ्या बाजूने विचार तुम्ही केला तर देवानं तुमच्या कुठलीच बाजू अशी लंगडीत ठेवली नाही की जिथं तुम्ही म्हणाल देवा हे असं का. उलट तुम्ही उभं राहून सांगू शकता, असं केलं तर देव असं करतो. पुष्कळ लोक 44 वर्षानंतर विचारतात, देव असं का, आमच्या वाटेला असं दुःख का. पण आता जी तुमच्याकडे साक्ष आहे, आता तुमच्याकडे साक्ष काय, आम्ही असं केलं म्हणून देवानं आमचं असं केलं. कसं केलं हे सगळं दिसतंय, ते देवानं असं केलं. म्हणून लक्षात घ्या, 44 वर्षानंतर आज बसून मला आनंद वाटतो की आज पहिल्यांदा कुठंतरी मी हा म्हणतो सगळ्यात मोठा प्रोग्राम आहे. 2 वर्ष 3 वर्ष कोणाच्या लग्नाला झाले आणि त्यांच्याविषयी सांगताना माझ्याकडं जे आहे आणि ते मी इकडचं तिकडचं थोडंसं घेऊन, बायबल मधलं थोडंसं घेऊन, त्यांचं इकडचं तिकडचा अनुभव. पण आता माझ्याकडे इकडचा तिकडचा अनुभव, बायबल आणि या दोघांचा अनुभव, आणि याच्यामुळे ही जिवंत साक्ष आहे. हे जिवंतपणा याच्यामध्ये काय येतो? वास्तविक पाहता यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा आणि यहोशूच्या पुस्तकाचा काही संबंध नाही, पण हे प्रॅक्टिकल आहे देवाचं वचन. हे देवाचं वचन तुम्ही कुठल्याही ठिकाणामध्ये घ्या, ते तुम्हाला लागू करणंच होतं. का? कारण शास्त्र काय सांगतं, ते जिवंत आहे. देवाचं वचन जिवंत आहे, त्याच्यामध्ये ताजतवाना पण आहे, फ्रेशनेस आहे त्याच्यामध्ये. आणि तोच फ्रेशनेस अशा प्रत्येक परिवारामध्ये यायचं. जे मला ऐकत आहे त्यांना मी एकच सांगेन, जो यहोशूचा निर्णय होता तोच तुमच्या परिवाराचा निर्णय असला पाहिजे. मग तुमच्या परिवारामध्ये तुम्ही कधीच रडणार नाही. हे कधीच रडलेत नाही एकमेकासाठी, ना ते त्यांच्या लेकरांसाठी रडलेत. एकही लेकराची कुरकुर कधी आणि त्यांनी आणि कोण कुरकुर केलं तरी सुद्धा त्यांनी त्यांना कुरकुर करू दिली नाही. का? कारण त्यांना माहितीये कुरकुरीपेक्षा प्रार्थना प्रबळ आहे, प्रार्थना श्रेष्ठ आहे, आणि प्रार्थनेनं परिस्थिती बदलती. हे आम्ही या 44 वर्षाच्या अनुभवामध्ये आम्ही पाहिलं. आणि माझी प्रार्थना हीच असणार आहे, देवा जसं 44 वर्षाच्या टप्प्यात तू त्यांना नेलं ना, आता इथून पुढचा प्रत्येक टप्पा, आता यहोशुआ त्या जसं 40 वर्ष हे लोक त्यांनी प्रवास केला, तुम्ही 44 वर्ष प्रवास केला, आणि 40 वर्षानंतर आता ते करारामध्ये गेले. आता तुम्ही सुद्धा तुमच्या या संसारूपी आणि प्रवासामध्ये आता तुम्ही दुधामधाच्या प्रदेशामध्ये जाणार आहे. दुधामधाच्या प्रदेशामध्ये आणि तुम्हाला घेऊन कोण जाणार आहे? जे लोक तुमच्या बरोबर आलेत. कोण आले त्यांच्या बरोबर? 10 हेर त्यांनी पाठवले, 2 हेर पाठवले, 10 जणांनी रडण्याचं घेऊन आले, आणि 2 जण मात्र चांगली वार्ता घेऊन आले. लक्षात घ्या, तुमच्या परिवारामध्ये आता 40 वर्षानंतर जसं इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये आणि चांगल्या वार्ता आल्या, हे गोष्टच तशी आहे. 40 वर्ष आता या 44 वर्षानंतर तुमच्या परिवारामध्ये सगळ्यात चांगल्याच बातम्या तुम्ही ऐकता. का? कारण देवानं ज्या योजनेसाठी तुम्हाला पाचारण केली ती योजना सफल झालेली आहे. माझी तरी इच्छा अशीच आहे की पुष्कळ परिवार यांच्या परिवारामध्ये अशाच प्रकारचे लग्नाची अॅनिव्हर्सरी ची मोठी असावी, आणि त्यात मला बोलवावं आणि मला देवाचा निरोप तुम्हाला द्यावा. आणि देवाचा निरोप एकच आहे की तुमच्या परिवारामध्ये दूध आणि मध व्हावं, आशीर्वाद व्हावे, आणि तुमचं परिवार आणि तुमच्या परिवाराबरोबर बाकीचे परिवार पण देवाला बिलगले जावे. जसं यहोशूच्या बाबतीमध्ये ते म्हटले, आम्ही पण तुझ्या बरोबर देवाची सेवा करणार आहे. यहोशूला एक परिवार, यहोशूचा निर्णय, आणि ते लोक पण म्हटले आता नाही आम्ही दुसरीची गोष्ट करणार आहे. हे कालपर्यंत चुकले, परंतु त्यांचं त्या यहोशूचं जीवन पाहिल्यावर ते बाकीचे लोक, बाकीचे परिवार म्हटले नाही आमच्यातून ते पाप न घडो. मला असं वाटतं 44 वर्षाचा जो संदेश लोकांकडे जाईल, त्याच लोक हाच विचार करतील, ज्या देवाची सेवा तुम्ही केली आमचा पण निर्णय तोच आहे, आम्ही अन्य देवाची सेवा, मिस्रातल्या देवाची सेवा करणार नाही. यहोशू, मी तुझ्या बरोबर तुझ्याच देवाची सेवा करणार आहे. आज तेच म्हणतील ब्रदर निरंजन गोडके, सिस्टर मंगला गोडके, आणि आम्ही तुमच्या बरोबर, तो आमचा परिवार तुमच्या बरोबर त्याच देवाची सेवा करणारे, ज्या देवानं 44 वर्षानंतर तुम्हाला दुधामधाच्या प्रदेशाच्या अनुभवामध्ये आणलं. आणि आता खरंच
मला मी ते रिटायरमेंटच्या आधीचं पण बघितलं ना आता पण बघितलं, तर म्हटलं जेवढं रिटायरमेंट नंतर सुख भोगतात ते कामाच्या वेळेस पण भोगलं नाही का, कारण हा देवाचा अनुभव, देवाचा आशीर्वाद आहे, देवाचा आशीर्वाद आहे. 44 वर्षानंतर प्रभूनं खरोखर तुम्हाला दुधामधाच्या प्रदेशामध्ये, मी तर म्हणतो आत्ताशी थोडीशी सुरुवात आहे, अजून तर तुम्हाला मोठे मोठे द्राक्षेचे घड बघायचे, अजून मोठे मोठे त्या ठिकाणामध्ये धिप्पाड लोक पाहिजेत की देवानं त्यांना घडवलं आणि या सगळ्यांवरती विजय मिळून 50वा वाढदिवस होईल, तो ग्रँड होईल आणि त्याच्यामध्ये आम्ही एकच म्हणू, खरोखर देव विश्वासू आहे. तुमचं तारुण्य पण संपणार नाही, तुमचा जोश पण संपणार नाही, तुमचं प्रार्थना पण कमी पडणार नाही, तुमचा उत्साह, तुमची सेवा कमी पडणार नाही. का? कारण सेवा करणाऱ्याला देव, लक्षात घ्या, यहोशू आणि कालेब दोनच तिथे गेले. फार सुंदर आहे बरं का, मला खरं त्याच्यामध्ये भरपूर वेळ पाहिजे, पण आपल्याकडे वेळ कमी आणि त्याच्यात जाता जाता एंड करून जाईल. यहोशू आणि कालेब दोघ जण गेले. कालेब म्हणतो मी 40 वर्षाचा असताना मोशे बरोबर चाललो, आज मी 85 वर्षाचा आहे. बाकीचे सगळे घाबरले, ते म्हटले नको आम्हाला सपाट प्रदेश द्या. पण कालेब काय म्हणतो, मला डोंगर द्या. का? कारण त्यावेळेस पण देव माझ्या बरोबर होता, आता पण देव माझ्या बरोबर आहे. हे सिक्रेट आहे. त्याच्या बरोबर देव आहे ना, तो कधीच मनानं खचत नाही आणि कधीच खचणार नाहीत बरं का. याच्यापेक्षा मोठे प्रश्न येऊ द्या, त्यांना माहिती आहे ज्या देवानं 44 वर्षातनं आम्हाला बाहेर काढलं, तो देव याच्यापेक्षा मोठ्या प्रश्नांची लढण्याची ताकद आम्हाला देईल. देव त्याच्या लोकांना अनुग्रह कृपा देतो. माझी प्रार्थना या परिवारासाठी हीच असेल, जसं देव त्यांच्या बरोबर राहिला, इथून पुढे देखील त्याच अनुभवामध्ये देवाने त्यांना चालवा. आपण प्रार्थना करतो. सर्वसमर्थ देवा, तुझी स्तुती करतो, आजच्या दिवसाबद्दल मनापासून तुझं गौरव करतो. माझ्या अंतःकरण स्तुतीनं भरून गेलेलं आहे. कोणत्या शब्दानं भावना व्यक्त करावं समजत नाही, पण एकच म्हणेल देवा, माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी सुद्धा त्या आशीर्वादाचं कारण बनले. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा तू बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यापासून संयम, धैर्य, लढण्याची क्षमता निर्माण करणं, परिवार म्हणून कसं टिकून राहावं, संकटाला न घाबरता धैर्यानं तोंड द्यावं. देव विश्वासू आहे हे आम्ही अनुभवलं. 44 वर्षामध्ये प्रभू पुष्कळ चढ उतार आले, पण आज माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्यासाठी धन्यवाद आहे. तू कधीच हात सोडला नाही, तू कधीच त्याग केला नाही. ज्यावेळेस सगळं संपलं असं वाटलं, त्यास तू उभं केलंस. त्यास वाटलं हातातून निसटून गेला, त्यास तू मजबूतीने परत आणून दाखवला. तसा यहोशुआ बरोबर, मोशे बरोबर मी होतो, तसा मी तुझ्या बरोबर आहे. हे 44 वर्षामध्ये त्यांना तू शिकवलंस. आणि आज मंडळी या नात्यानं त्यांचा विचार करत असताना त्यांचा निर्णय पुष्कळ परिवारावरती बाधा आणणारा निर्णय आहे, त्यांना देवाकडे वळवणारा निर्णय, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना विचार करायला भाग पाडणारा निर्णय आहे. तसा यहोशुआ म्हटला, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करेल. आणि यहोशुआचा एक निर्णय जो यहोशुआला म्हणतो, तू म्हटलास तसा मोशे बरोबर मी होतो, तसा मी तुझ्या बरोबर होतो. जिथं तू पाऊल ठेवशील ते मी तुला देऊन टाकेन. आज अनेक परिवार जे मला ऐकत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. कुटुंब म्हटल्यावर त्यांनी कुरकुरी केल्या, एकमेकाचे दोष दाखवणं सोपं आहे, दोषासाठी प्रार्थना करून कुटुंब टिकवणं किती अद्भुत आहे हे त्यांना शिक्षण दे प्रभूजी, त्यांना शिक्षण दे. परिस्थिती तू बदलतोस, परंतु परिस्थितीमध्ये कुरकुर करणारे लोक कधीच दुधाला मधाच्या प्रदेशात जाऊ शकत नाही. कनान जवळ आला परंतु कुरकुर करणारे लोक गेले. आज अनेकांच्या परिवारामध्ये, त्यांच्या संसारामध्ये हेच घडलेलं आहे. नेमके आशीर्वादाच्या जवळ आले पण कुरकुरीने त्यांचं कुटुंब तुटून गेलेलं आहे. 44 वर्षातला हा परिवार मी तुझ्या स्वाधीन करताना प्रभू त्यांना एवढं आयडल बनव की पुष्कळ परिवाराला कौटुंबिक जीवन कसं टिकवून ठेवावं याविषयीच एक मार्गदर्शन त्यांना मिळेल. दोघांना मी तुझ्या हाती सोपवत आहे, दीर्घायुष्य दे. मागावं असं काहीच तू ठेवलेलं नाहीस प्रभूजी. काय मागावं? एकच मागतो देवा, मंडळीसाठी, शहरासाठी आणि मंडळीमधल्या कुटुंबासाठी ते आशीर्वाद ठरावेत.
त्यांची सेवा, त्यांच्या परिवाराची सेवा ही तुला मान्य असणारी सेवा असू दे प्रभूची. ईर्ष्यावान अशा प्रकारचं हा परिवार बनवू दे आणि बनवत आहे. प्रार्थना करतो अन्नासाठी, कापूसाठी, त्यांच्या लेकरांसाठी, नातवांसाठी, सुनांसाठी इतकं मजबूत बनव देवा. लोकांनी त्याच्याकडे पाहिल्यावर म्हटलं पाहिजे हे खरं यरुशलेम आहे, हे खरं देवाचं घर आहे, हे परमेश्वराचं घर आहे. आशीर्वादित कर. सगळे आशीर्वाद त्यांना तू दिलेले आहेत, फक्त धार्मिकतेमध्ये त्यांना वाढ. ताईची आम्ही विशेष आठवण करतो, तिला तू आशीर्वादित कर. ज्या घरात ती येत्या तिच्याद्वारे तिचं संपूर्ण घरानं आशीर्वादित करून टाक देवा, कारण तो इथला भाग आहे. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये तुला गौरव दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आता देवबापाची प्रीती, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, विशेषतः या दोघांबरोबर आणि संपूर्ण घोडके घराण्याबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो.